नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 14 जानेवारी ते 31 जानेवारी कसा असेल हा काळ, खास करून मकर संक्रांतीनंतरचा काळ कसा असणार आहे सिंह राशीच्या लोकांसाठी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सिंह राशीचे मकर संक्रांतीनंतरचे संपूर्ण राशी भविष्य. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्येच आम्ही तुम्हाला सांगणार आहे सिंह राशीचे मकर संक्रांतीनंतरचे संपूर्ण राशी भविष्य. मित्रांनो, हिंदू कॅलेंडरनुसार जानेवारी महिना सुरू झालेला आहे आणि जानेवारी महिन्याचा असू द्या किंवा नवीन वर्षाचा असू द्या, पहिला सण असतो मकर संक्रांती. हा मकर संक्रांतीचा सण कसा असणार आहे सिंह राशीसाठी किंवा मकर संक्रांतीनंतरचा काळ कसा असणार आहे सिंह राशीसाठी, हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सिंह राशीचं करिअर, शिक्षण, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसं असणार आहेत मकर संक्रांतीनंतरचे दिवस. मित्रांनो, नात्यात प्रेम आणि रोमांसची कमतरता भासणार नाही. नात्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील. तुमच्या जोडीदाराला असं काही बोलू नका ज्यामुळे नात्यात कलह वाढेल. एकमेकांचा भावनांचा आदर करा आणि जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवा. तुम्ही त्यांना सरप्राईज गिफ्ट देण्याचा किंवा डिनर प्लॅनचा विचार करू शकता. मित्रांनो, कामाच्या ठिकाणी किरकोळ आव्हानं असतील आणि तुम्ही त्यावर सकारात्मक पद्धतीने मात करा याची खात्री करून घ्या. प्रामाणिकपणा हा तुमचा ट्रेडमार्क हवा, कारण तुम्हाला यामुळे ग्राहकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. IT, हेल्थकेअर व्यावसायिकांना परदेशात स्थलांतर करण्याची संधी मिळतील. या दिवसांमध्ये ज्यांच्या नोकरीच्या मुलाखती नियोजित आहेत त्यांना चांगले परिणाम मिळतील. स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. त्यांची काही स्वप्न सत्यात उतरू शकतात. मित्रांनो, मकर संक्रांतीनंतर तुम्ही आर्थिक बाबतीत भाग्याचा तुमच्यासाठी हे दिवस असू शकतात, ज्याचा तुमच्या जीवनशैलीवर परिणाम होईल. तुम्हाला कुठल्याही सुख सुविधांची कमतरता भासणार नाही. व्यवसायातून आर्थिक लाभ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी निधी मिळू शकतो. काही व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी निधी मिळू शकतो. तुम्ही नवीन व्यवसाय, ट्रेडिंग आणि शेअर मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी. यामुळे भविष्यात चांगला परतावा मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मकर संक्रांतीनंतर कोणतीही मोठी आरोग्य समस्या उद्भवणार नाही. ज्यांना दमा किंवा श्वसनाचा त्रास आहे त्यांनी धुळीच्या ठिकाणापासून दूर राहावं. काही मुलांना त्वचेशी संबंधित समस्या असू शकतात. ज्या महिलांना रोग किंवा स्त्री रोग विषयक समस्या येत आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांनी निसरड्या जागेवरून चालताना काळजी घ्यावी. दुचाकी चालवणाऱ्यांनी आरामात गाडी चालवावी. हे होते सिंह राशीचे मकर संक्रांतीनंतरचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि शेअर करावे. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.